आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदेंना 50,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। एसीबीने ही मोठी कारवाई केली आहे। प्रांताधिकारी कार्यालयात कारवाई करण्यात आल्याचं समजतंय। तर या प्रकरणात आता प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्यासह लिपिकाला लाचलुचपत विभागानं ताब्यात घेतलंय। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे। मात्र लाच कोणत्या कारणासाठी घेतली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। आताच्या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना 50,000ची लाच घेताना पकडण्यात आलेला आहे। त्यांच्या सोबत लिपिकाला देखील लाचलुचपत विभागानं ताब्यात घेतलंय। या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण या संदर्भात थेट पुण्यावरून अधिकचे अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून। रोहिदास, प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना लाच घेताना पकडण्यात आलेला आहे, काही कारण समोर आलेलं आहे का? खरं तर एसीपीने ही सर्वात मोठी कारवाई केलेली आहे। पुणे जिल्ह्यातली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते, कारण प्रांत अधिकारी हे महसूल विभागाचे जुन्नर आणि आंबेगाव या क्षेत्राचे प्रांत अधिकारी होते आणि त्यांनी लाच घेतलेली आहे। त्यांचा एक लिपिक कर्मचारी आणि ते स्वतः या दोघांवरती ही कारवाई सध्या करण्यात आलेली। मंचर पोलिसांमध्ये कारवाईची प्रक्रिया सुरू आहे। नक्कीच धन्यवाद रोहिदास या सविस्तर आढाव्यासाठी। तर आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे।